आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त शहरात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर जगामध्ये अत्यंत आनंदामध्ये आणि जल्लोषामध्ये साजरे केले जात आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान या देशासाठी दिलेलं आहे, त्यांचं स्वप्न होतं की माझा देश हा सर्वात पुढे गेला पाहिजे, म्हणून जी घटना त्यांनी लिहिली त्या घटनेमध्ये पहिलं प्राधान्य या देशाला दिलेलं आहे। आज लोकशाहीमध्ये जो अधिकार सर्वसामान्य माणसाला मिळाला पाहिजे, आपण पाहताय निवडणुकीचा हा काळ आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठा राजा कोण आहे तर तो सर्वसामान्य मतदार आहे। ही घटनासुद्धा बाबासाहेबांची देण आहे, म्हणून या घटनेच्या आधारे लोकशाहीमध्ये निवडणूक असोत, सर्वसामान्याचे अधिकार असोत की इतर कोणत्याही बाबी असोत, याबद्दल बाबासाहेबांनी जे काही अनंत उपकार या देशावर केलेत, म्हणून आज अत्यंत जल्लोषामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वसामान्यापासून तर वृद्धापर्यंत सर्वजण साजरी करत आहेत आणि त्यांनासुद्धा आमच्या कोटी कोटी नमन आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा। राजकीय प्रश्न असा, 2 दिवस 1 दिवस म्हणता 8 दिवस झालं उमेदवारी काही जाहीर होत आणि भागवत कराड हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनाही 2 दिवसात भेटले, नेमकं चाललंय का? काही चाललं नाही। सर्व उमेदवाराची जवळपास यादी फायनल झालेली आहे। एक काही अर्धा पाऊण तासामध्ये मुख्यमंत्री सुद्धा बुलढाण्याकडे जात आहेत। मी सुद्धा आता एअरपोर्टला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि त्यांना सुद्धा याबाबत सविस्तर चर्चा करणार आहे। मला असं वाटतं की त्याच्याबद्दलचं स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री साहेब आज देतील। पण शिवसेनेपेक्षा भाजपने जास्त आग्रह धरलाय। भाजप आणि शिवसेना ही महायुती आघाडी आहे। आम्हाला सीट मिळाली काय, त्यांना मिळाली काय, महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार एवढं मात्र निश्चित आहे। दावेदारी संपली की काय? आमची दावेदारी पक्की आहे, त्याच्याबद्दल वाद नाही आहे, परंतु याचा अर्थ असा होत नाही की आम्ही एकमेकाशी भांडलं पाहिजे। महायुतीचा उमेदवार ठरत नसल्यामुळे इथं आज मी मुख्यमंत्री साहेबाला एअरपोर्टला आता अर्ध्या तासांनी भेटणार आहे आणि उमेदवाराची घोषणा आजच करावं असा आग्रह करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।